मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशी रोहित आर्यानं संपर्क केलेला होता। आपण चित्रपट निर्माता असल्याचं सांगत त्यांना हा संपर्क केला आणि चित्रपट तयार करायचा असल्याची बतावणी रोहितनं जाधव यांच्याशी केलेली होती, अशी माहिती सध्या समोर येते। रुचिता जाधव या अभिनेत्री आहेत, मराठी अभिनेत्री आहेत आणि त्यांच्याशी देखील रोहित आर्यानं संपर्क केलेला होता, अशी माहिती सध्या समोर आली। आपण चित्रपट निर्माता असल्याचं रोहित आर्यानं जाधव यांना सांगितलं होतं आणि चित्रपट तयार करायचा असल्याची बतावणी यावेळेला रोहितनं जाधव यांच्याकडे केली होती। या सगळ्या संदर्भात त्यांनी एक पोस्ट देखील समोर आणलेली आपण बघतोय। रुचितानं या सगळ्या संदर्भात इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माहिती दिलेली आहे। सध्या आपल्यासोबत थेट रुचिता जाधव या फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुचिताजी, तुमच्याशी आर्यानं काही संपर्क साधला होता, तुम्ही पोस्ट केली आहे, नेमकं काय संपर्क त्याने केला होता तुमच्याशी? मला ना 4 ऑक्टोबरला त्यांनी मेसेज केलेला की एका चित्रपटाबद्दल डिस्कस करायचं आहे, तर आपण कधी एकमेकांशी फोनवर बोलू शकतो। आणि जेव्हा त्यांनी मेसेज केलेला, मी काही कामामध्ये बिझी होते, मी त्याला संध्याकाळी मेसेज केला की हे जर इफ तू फ्री असशील तर सांग, आपण फोनवर बोलू एकमेकांशी। आणि त्यांनी मला अतिशय नॉर्मल म्हणजे कॉन्व्हर्सेशन होतं, तुम्हाला बोलला एक अर्ध्या तासात फोन करतो, आणि मग त्यांनी मला पिंग केलं आणि मी त्याला 7:20ला फोन केला आणि आम्ही 9 मिनिटं एकमेकांशी फोनवर बोललो। अच्छा, त्यानंतर पुढे काय नेमकं बोलणं काय तुमचं झालं होतं किंवा काही सिनेमा? 9 मिनिटात त्यांनी मला ही स्टोरी सांगितली जी त्यांनी केली। तो मला बोलला की मला असा चित्रपट बनवायचा आहे जिकडे एक इनोसेंट माणूस मुलांना हॉस्टेज धरतो, तो प्रचंड इनोसेंट एक सिव्हिलियन आहे। थर्सडे हा जो चित्रपट आहे, थर्सडे सारखी ही स्टोरी आहे आणि एका कॉमन मॅनला आपला आवाज पोचवायचा आहे मीडियापर्यंत, लोकांपर्यंत। तर मी त्याला सांगितलेलं की ह्याच्यामध्ये तू मला का फोन करतोयस, म्हणजे माझी भूमिका काय आहे? तर तो मला बोललेला की मी एकतर टीचर म्हणून तुझा विचार करतोय जी किडनॅप्ड होते पोरांबरोबर, किंवा एक पेरेंट अशी जी जो किडनॅपर आहे त्याचा मेसेज मीडियापर्यंत किंवा जे ऑफिशियल्स आहेत त्याच्या मनात आहे, त्याला काय डिमांड्स आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल। अशा 2 रोलचा मी तुझ्यासाठी विचार करतोय। अच्छा, तर मी त्याला बोललेले की ठीक आहे, मी पण विचार करेन। आणि तो मला बोललेला मी लवकरच मुलांचे ऑडिशन सुरू करणार आहे, शूट पण मी लवकरच सुरू करणार आहे, डिसेंबर जानेवारी असं काहीतरी तुम्हाला बोललेला की मी शूट सुरू करणार आहे, तर तुला येऊन एकदा भेटावं लागेल। हे अतिशय नॉर्मल आहे, हे सगळी अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये असंच होतं की आधी फोनवर नरेशन होतं आणि मग तुम्ही जाऊन भेटता, स्टोरी पटली तर। मला स्टोरी खूप जास्त आवडलेली की असं काहीतरी मी आय विल बी अ पार्ट ऑफ अ व्हेरी गुड मूवी असं मला वाटलेलं। आणि त्यांनी मला मग 20 तारखेला हॅपी दिवाळीचा मेसेज केला, त्याला मी काहीच रिप्लाय दिला नाही। अच्छा, आणि 23 तारखेला त्यांनी मला मेसेज केला की 27, 28, 29 केव्हा भेटायला जमेल, तर मी तेव्हा त्याला 28 तारीख बोललेले। त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की आपण उद्या भेटतोय ना, म्हणजे मंगळवारी। आणि त्याच्याबरोबर त्यांनी मला तो जो RS स्टुडिओ आहे त्याचा सुद्धा मला गुगल लोकेशन पाठवलं। पण माझे सासरे जे आहेत राजेंद्र माने, ते रिलायन्स मध्ये ऍडमिट असल्यामुळे पूर्ण घर म्हणजे पिक्चरचा मी विचारही करू शकत नव्हते, माझं पूर्ण लक्ष सगळ्यांचं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही सगळे त्याच गडबडीमध्ये होतो। म्हणून मी त्याला मेसेज केला की मला ती माझी पहिली प्रायोरिटी आहे आणि मी येऊ शकणार नाही। बरोबर। आणि त्याच्यामुळे मी त्याला बोलले की आपण 15 नोव्हेंबर नंतर भेटू। बरोबर। त्याच्यावरनं त्यांनी मला नो वरीज टेक केअर हाच मेसेज केला। आणि कुठेतरी मला आता असं हे सगळं ऐकल्यानंतर आज सकाळी मी जेव्हा न्यूज बघितली, मला खूप जास्त मोठा धक्का बसला। म्हणजे मला स्वतःला सारवायलाच नॉर्मल यायला मला 1 तास लागला, कारण कुठेतरी मी तिकडे असू शकले असते जर मी गेले असते तर। बरोबर आहे, तुमच्या घरातली अडचण तुमच्यासाठी जीव वाचवणारी ठरली आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर बोललात, सविस्तर आम्हाला माहिती दिलीत त्यासाठी।